श्री स्वामी समर्थ. एकसारखे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. वांगी, कवळी असे चिरून घेतलेले आहेत. धुवून वगैरे त्याचे काटे वगैरे काढून 3 कांदे, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. शेंगदाण्याची कूट जास्त टाकायचा. कोथिंबीर, तेल, लसूण खोबरं. हे बघा, खूप छान फ्रेश वांगे आहेत, कवळी असे चिरून घेतलेले आहेत. सर्व मिक्स करून घ्यायचे. आणि वांग्यामध्ये भरायचे. ते कढई तापलेले आपण तेल घालत आहोत. खारं वांगं म्हणतात. थोडीशी हिंग, लसूण खोबरं, लसूण खोबरं तेलामध्ये हे केलं. जिरे. आता वांग्यामध्ये भरायचं. वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा सर्व. असे चिरून घेतलेले आहेत, असे भरून घ्यायचं. सर्व मसाला असं वांग्यामध्ये भरून घ्यायचा. खूप छान लागतं वांग. भरलं वांग, खारं वांग म्हणतात. राहिलेला मसाला तेलामध्ये असं टाकून घेतले. सर्व मिक्स करून घेतले. आता आपल्याला एक एक असे वांगे सोडायचे आहेत. आता अशी वांगी करून घ्यायची कढईमध्ये. खूप छान लागतं वांग, एकदम टेस्ट. घरच्या साहित्यापासून आहे. असं सर्व मिक्स करून घ्यायचं. हलवून एकदा घ्यायची. खालचं वर असं खाली असं हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं. छान असं हे करून घ्यायचं आणि त्याच्यावरनं झाकण ठेवायचं. छान उकळी आली की झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर शिजून द्यायचं. झाकण ठेवलेलं आहे. आता हे बघा. आता हलवून घ्यायचं एकदा. सर्व हे करून घ्यायचं हलवून. हे बघा. आणि परत गॅस बारीक झाकण ठेवून बारीक ह्याच्यावर हे करायचं. आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, वांग खूप छान आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.